वंचित आघाडीला धक्का देत सुमारे 200 पदाधिकारी कार्यकर्त्यांनी राजीनामा दिला होता। या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी रिपब्लिकन सेना आनंदराज आंबेडकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून रिपब्लिकन सेनेचे जिल्हाध्यक्ष अविनाश शिंदे यांच्या पुढाकाराने आनंदराज आंबेडकर यांच्या उपस्थितीत रिपब्लिकन सेनेत प्रवेश केला। यावेळी नाशिक क्लब हाऊस या ठिकाणी रविवारी पक्षप्रवेश सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं। या कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचं पूजन आनंदराज आंबेडकर यांच्या हस्ते करून करण्यात आली। या कार्यक्रमाप्रसंगी रिपब्लिकन सेना जिल्ह्याच्या वतीनं रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर आणि अमन आंबेडकर यांचा भव्य पुष्पहार घालून स्वागत सत्कार करण्यात आला। नाशिक जिल्ह्यातील समतेचा रथ ध्येयापर्यंत पोहोचवण्यासाठी साम दाम दंड भेद वापरून येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत रिपब्लिकन सेनेचा झेंडा रोवू असा विश्वास रिपब्लिकन सेनेचे जिल्हाध्यक्ष अविनाश शिंदे यांनी आपल्या प्रास्ताविकातून व्यक्त केला। हा नाशिक जिल्हा आंबेडकरी चळवळीचा बालेकिल्ला आहे आणि नाशिक जिल्ह्यामध्ये याच्या आधी जी धगधगती आग होती त्याच्यावर थोड्या प्रमाणात कोजळी आली होती आणि त्या कोजळीला तुम्ही या सगळ्यांच्या नावाने फुंकार मारली आणि ती कोजळी आता आगीच्या स्वरूपात तयार झालेली आहे आणि ती आगरी आता या महाराष्ट्राला दाखवून देईल की रिपब्लिकन सेना काय आहे। तुमच्या आमच्यासाठी आंबेडकर साहेबांनी ठरवलं असतं तर स्वतःसाठी खासदारकी घेतली असती, मंत्रीपद घेतलं असतं आणि स्वतःच्या कुटुंब करत बसले असते। पण साहेबांनी बाकीच्यांसारखं स्वतःसाठी काही नाही मागितलं। त्यांनी मागितलं की तुम्हाला जर द्यायचं असेल तर माझ्या समाजातला सगळ्यात खालचा माणूस याला सत्तेपर्यंत पोहोचवा। जर माझ्या समाजातला सर्वात खालचा माणूस जर सत्तेपर्यंत गेला तर मी ऑटोमॅटिक मोठा होईल। कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं की हा समतेचा रथ आहे। हा समतेचा रथ जर तुम्हाला पुढे नेता येत नसेल तर तो मागे खेचू नका। आणि काही लोक तो समतेचा रथ मागे ओढण्याचं काम या ठिकाणी करत आहेत। पण साहेब आपण जे काम केलं आहे, कारण तो रथ ओढण्यासाठी कोणाची तरी गरज असते। कारण तुम्ही सगळे खेडेगावातून आले असाल आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की बैलगाडी असो किंवा रथ असो, त्याला जर एकच बैल असेल तर तो रथ पुढे जात नाही। तर त्याला जोडीदार जर कोणी असेल तो रथ 100% त्याच्या ध्येयापर्यंत पोहोचतो। आणि आता या आंबेडकरी चळवळीचं ध्येय आहे की आपल्याला सत्तेपर्यंत पोहोचायचंय आणि म्हणूनच आता या रथात जे बसले तो समतेचा रथ ओढण्याचं एकमेव कार्य आनंदराज आंबेडकर साहेबांनी घेतलेलं आहे। आणि आता मला अशी खात्री नाही तर मला विश्वासच आहे की हा समतेचा रथ आता ध्येयापर्यंत पोहोचल्याशिवाय राहणार नाही साहेब। आणि मी आपल्याला या नाशिक जिल्ह्यातर्फे शब्द देतो की आपण जेवढ्या पण जागावरती आम्हाला मंजूर करून द्या। आम्ही तुम्हाला मागताना लागेल जागा मागू, पण आपण ज्या पण जागा आम्हाला मंजूर करून द्या त्या 100% जागा साम दाम दंडभेद वापरून, कारण आता आम्ही मागे राहणार नाही। आम्ही आता मागे राहणार नाही आणि आम्ही गांधीजी सुद्धा बिलकुल ऐकत नाही की एक कानाला मारली की दुसरा कान पुढे करा। आता आम्ही हात जोडू आणि गरज पडली साहेब तर हातपाय पण तोडू। पण नाशिक महानगरपालिका असेल किंवा जिल्हा परिषद असेल किंवा नगर परिषद असेल, या ठिकाणी रिपब्लिकन सेनेचा झेंडा रोवू आणि नंतरच तुम्हाला सांगू की ही नाशिकची जनता आता तुम्ही आम्हाला सत्तेपर्यंत घेऊन गेले आणि त्यानंतर पुढचं जे आमदारकी खासदारकी संरक्षण असेल तेव्हा हेच बाकीचे पक्ष तुमच्या समोर येतील आणि सांगतील की साहेब तुम्ही असाल तरच हा महाराष्ट्र चालेल। माजी स्थायी समिती सभापती संजय साबळे, अनिल आठवले, संजय दोंदे, संजय साबळे, ॲडव्होकेट विनय कटारे, डॉक्टर जितेश शार्दूल, अमोल बच्चाव, मारुती धोडेराव, संदीप काकळीच, रमेश गवळी, गोरखनाथ चव्हाण, कल्याण खरात, विवेक तांबे, बाळासाहेब ननवरे, विनोद त्रिभुवन, गोपाल कदम, शामराव कमिटे, अशोक त्रिभुवन, देवानंद इंगळे, जिल्हा संघटक समाधान देवरे, निलेश देवरे आणि वंचितच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांसह काँग्रेस, राष्ट्रवादी आणि इतर पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी पक्षप्रमुख आनंदराज आंबेडकर यांच्या हस्ते रिपब्लिकन सेनेत प्रवेश केला। यावेळी माजी स्थायी समिती सभापती संजय साबळे आणि अनिल आठवले यांनी आपली भूमिका स्पष्ट केली। अविनाश शिंदे पद्धतीने आमचे संजय दोंदे सर्व जेवढे आमचे ज्यांनी प्रवेश केलेला आहे, हा प्रवेश साहेबांनी मुंबईत करा पण आम्हाला साहेब लवकरात केला। पुढचा कार्यक्रम आम्ही एकदम सोबत करणार आहे तर बाकी सगळं कोल्हात गेलं पाहिजे असे सोबत करणार।
जिल्ह्यामधून आता तुम्हाला सांगतो तुमच्या बात केली ते गवंडीचे होते, त्यांची इच्छा आहे की साहेबांसंग आम्हाला काम करायची, ते पण वंचित मध्ये काम करतात। या जिल्ह्यात ठिकठिकाणी असणारे आम्ही वंचित म्हणून नाही पण आपल्या सगळ्यांना घेऊन काम करणारे आम्ही, त्यासाठी आम्ही वंचित झाले पाहिजे। आम्हाला सर्व तळागाळातील सर्व बहुजन समाज रिपब्लिकन सेना आनंदराज आंबेडकर अमनजी आंबेडकर आणि आंबेडकर घराण्याचे एकनिष्ठ राहणारे सर्व भीमसैनिक आणि माझ्या माता भगिनी जास्त काही बोलत नाही। माझा सगळा टाइम मी आंबेडकर साहेबांना देतोय, टाइम खूप झालेला आहे, 2 वाजलेले आणि माझा उरलेला टाइम सगळा आंबेडकर साहेबांना देतो। आज या ठिकाणी रिपब्लिकन सेनेचे सेनापती आनंदराज आंबेडकर साहेब, युवकांचे आधारस्थान असलेले आमचे अमन साहेब आंबेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये जे वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी यांनी 2 दिवसापूर्वी राजीनामे दिलेले होते, त्यांनी आज रोजी अधिकृतरित्या रिपब्लिकन सेनेमध्ये प्रवेश केला हे सर्वप्रथम मी जाहीर करतो। भविष्य काळामध्ये नाशिक शहरामध्ये आणि नाशिक जिल्ह्यामध्ये रिपब्लिकन सेनेचे काम कशा पद्धतीने मोठ्या प्रमाणात वाढेल या दृष्टिकोनातून आणि येणाऱ्या आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि महानगरपालिकेच्या निवडणुका लक्षात ठेवून या ठिकाणी पक्षाने आपले उमेदवार देऊन चांगल्या पद्धतीत ताकद लावून त्या उमेदवारांना या ठिकाणी निवडून आणण्याचं काम रिपब्लिकन सेना या नाशिक जिल्ह्यामध्ये करणार आहे, नाशिक शहरामध्ये करणार आहेत। यामध्ये आमचे आदरणीय आनंदराज आंबेडकर साहेब आणि अमन आंबेडकर साहेब जे आम्हाला भविष्य काळामध्ये जे आदेश देतील त्या आदेशाचं पालन करून पक्षवाढीसाठी या ठिकाणी प्रयत्न केले जातील। माझ्याबरोबर माझे सहकारी स्थायी समितीचे सभापती, माजी नगरसेवक संजय भाऊ साबळे, वंचितचे उत्तर महाराष्ट्राचे सचिव संजयजी दोंदे, महासचिव जितेशजी शार्दूल, सिडको विभागाचे अध्यक्ष विवेक तांबे, त्याचप्रमाणे मारुती घोडेराव, संदीप भाऊ काकळीस अशा त्याचबरोबर निफाड तालुक्याचे रमेश काका गवळी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। या जरी हे प्राथमिक स्वरूपामध्ये इथं कार्यकर्ते आलेले असले तरी आम्ही जो आकडा दिला आहे तो आकडा आम्ही या ठिकाणी पार केलेला आहे हे आम्हाला निश्चितपणे सांगायला आनंद वाटतोय आणि म्हणून रिपब्लिकन सेनेचा या ठिकाणी आम्ही आलेल्या सर्व कार्यकर्त्यांचे स्वागत करतो आणि आम्ही भविष्यात चांगल्या पद्धतीने काम करू एवढंच या ठिकाणी बोलतो। जय भीम। आमची एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसोबत युती असल्यानं आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आम्ही सोबत लढणार आहोत। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये काही जागा रिपब्लिकन सेनेला मिळणार असल्यानं आंबेडकरवादी कार्यकर्ता हा थेट सत्तेत जाऊ शकेल, असं मत रिपब्लिकन सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांनी यावेळी व्यक्त केलं। नाशिक शहरामध्ये आम्ही एका वाघाला घेतलं आणि त्यांनी आता वाघाचा अख्खा कळपच या नाशिक शहरामध्ये सेनेमध्ये आणला। ते या नाशिक शहराचे, नाशिक जिल्ह्याचे अध्यक्ष डॉक्टर अविनाशी आणि त्याचबरोबर त्यांच्याबरोबर आलेले आणि आज खऱ्या अर्थानं न भूतो न भविष्यती अशा पद्धतीचा या महाराष्ट्रात नव्हे तर अख्ख्या देशामध्ये असा पक्ष प्रवेश सोहळा झाला नसेल। चळवळीमध्ये एक वादळ निर्माण झालेला आणि आंबेडकर चळवळीचा कार्यकर्ता आता समजलेला आहे की आपल्याला आता सत्तेपर्यंत फक्त रिपब्लिकन सेना घेऊन जाऊ शकते। आज तुम्हाला मी सांगतो अनेक छोटे छोटे आपल्याला तर माहिती आहे आपल्याकडे 50 रिपब्लिकन पक्षाच्या संघटना आहेत। अनेक लोकांनी वेगवेगळ्या पक्षाची हात मार म्हणजे नेते म्हणणाऱ्या गल्ली मधल्या नेत्यांनी प्रयत्न केले, कोणीच त्यांना उभं करत नाही याची परिस्थिती आहे। त्यांचे अनेक जण आज माझ्याकडे आलेले आहेत, आता तुमच्या बरोबर आम्ही येतो अशी परिस्थिती आहे। तेव्हा आपल्या सर्वांना माझी विनंती आहे की आपण सर्व समजदार आहात, अत्यंत योग्य वेळी आपण हा निर्णय घेतलेला आहे आणि मला वाटत नाही मुंबई शिवाय इतर कुठेही युतीमध्ये एकत्र लढणं जाईल। त्यामुळं महाराष्ट्रभर जे आपली आणि एकनाथ शिंदेची युती झालेली आहे त्यामध्ये ते सुद्धा आपल्याला सर्व प्रकारे मदत करतील आणि आता आमच्या
नाशिकचे जिल्हा अध्यक्ष म्हणाले की आम्ही सुद्धा साम दाम दंडभेद या पद्धतीने इलेक्शन लढवायला तयार आहोत आणि जर त्यांचे जणाहून कार्यकर्ते आणि हे भीमाचे छावे एकत्र झाले तर महाराष्ट्रामध्ये चमत्कार झाल्याशिवाय राहणार नाही ही मला खात्री आहे. यावेळी संजय साबळे यांनी रिपब्लिकन सेनेत प्रवेश करताच त्यांना रिपब्लिकन सेनेच्या उत्तर महाराष्ट्र प्रमुखपदी नियुक्त करण्यात आली. यावेळेस पक्षप्रवेश सोहळ्याप्रसंगी राहुल कावळे, अनिल कळके, प्रशांत त्रिभुवन, वसंत पारखे, कैलास दवंडे यांसह शेकडो कार्यकर्त्यांनी यावेळी प्रवेश केला. संदीप काकळीज यांनी सूत्रसंचालन केलं. शहराध्यक्ष सुनील साळवे यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी आरिफ मनसुरी, संजय घोडके, भीमराव जाधव, सुरेश गंड, विशाल हिखवळे यांसह रिपब्लिकन सेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते. वेद न्यूजसाठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे, नाशिक.